सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. रविवारी महाशिवरात्री, सर्वात मोठी रात्र म्हणजे महाशिवरात्र. ह्या दिवशी प्रथमच महादेवांचं दर्शन झालं होतं असं म्हटलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी बऱ्याच महिला उपवास करत असतात आणि पूजाविधी आपल्या घरात किंवा मंदिरात जाऊन सुद्धा करत असतात. पण ह्या सर्व गोष्टी तर करतच असतात, परंतु तुम्हाला माहिती आहे का, ह्या दिवशी काही झाडं अशी आहेत ज्या झाडांखाली महादेवांचा वास असतो, महादेवांच्या परिवाराचा वास असतो. आणि जर का आपण त्या दिवशी महादेवांची आवडती जी झाडं आहेत त्या झाडांची पूजा किंवा त्याला स्पर्श केला, तर त्याचे जे परिणाम चांगले आपल्या आयुष्यावर आपल्याला होताना दिसतात, आपल्याला शुभ फळ प्राप्ती होताना दिसतात, त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होताना दिसतात. तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण ही जर महाशिवरात्र तुमच्याकडून निघून गेली, तुम्ही हे उपाय किंवा हे जर पूजा तुम्ही नाही केल्या, तर पुढचा 1 वर्ष तुम्हाला थांबावं लागेल. त्यामुळे आजचा विषय कुठेही स्किप करू नका आणि व्यवस्थितपणे ऐका. ज्यांना कोणाला हवं असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. बघा, आता महादेवांची आपल्याला ह्या दिवशी तर पूजन करायचेच आहे. बघा, देवपूजा आपल्याला सकाळीच अंघोळ करायची आहे. अंघोळ करून ह्या दिवशी लवकर उठा. रविवार आहे, आपल्याला रविवारच्या दिवशी सूर्यदेवांना सुद्धा जल अर्पण करायचं आहे. त्यामुळे लवकर लवकर उठा, जल अर्पण करा आणि त्यानंतर महादेवांची विधिवत पूजा करा. आपल्या घरातल्या देवांची विधिवत पूजा करा. जर का आपल्या घरात शिवपिंड असेल तर शिवपिंडीवर पण अभिषेक घाला दुधाचा, पाण्याचा. विधिवत पूजा करा आणि त्यानंतर काय करायचं, तुम्हाला ज्या वेळेला पण वेळ मिळेल, तुम्ही पूजा झाल्यावर लगेच सुद्धा ह्या झाडांना तुम्ही स्पर्श करू शकता किंवा तुम्हाला दुपारच्या वेळेला जर वेळ मिळाला तरीही करू शकता. बघा, महादेवांना धोत्र्याचं ज्याला आपण धोत्रा म्हणतो किंवा काही लोक धतुरा म्हणतात, तर धोत्र्याचं जे झाड आहे, ह्या झाडाला फुलं येतात, फळं येतात. आणि बघा, हे फुलं आणि फळं ह्या दिवशी किंवा 12ही महिने सोमवारी आपल्या महादेवांच्या पिंडीवर हे फुलं किंवा फळं अर्पण केली जातात. शिवाय भांगसुद्धा महादेवांना खूप प्रिय आहे, त्यामुळे भांगसुद्धा ह्या दिवशी अर्पण केला जातो. तर ह्याच धोत्र्याच्या झाडाला आपल्याला बघा, एखादं कुठेतरी आजूबाजूला झाड असेल तिकडे आपल्याला जायचं आहे. जाताना तांब्यात थोडासा पाणी घ्यायचं, म्हणजे तांब्या भरून पाणी घ्यायचं, जे आपण प्यायचं पाणी घेतो तेच पाणी घ्यायचं आणि तिथे जाऊन आपल्याला ह्या धोत्र्याच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे, जल अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. उजवा हात त्या झाडाला लावायचा आहे आणि महादेवांना प्रार्थना करायची आहे की तुम्हाला जी पण कुठली तुमच्या मनात इच्छा आहे ती इच्छा प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे किंवा सुख समृद्धी आरोग्य काहीही मागा. ह्या दिवशी त्या धोत्र्याच्या झाडाखाली महादेवांचा वास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे ह्या धोत्र्याच्या झाडाखाली नक्कीच तुम्ही जल अर्पण करा आणि आपली इच्छा बोला. उजवा हात त्या धोत्र्याच्या झाडाला टच करा. आता दुसरं झाड कुठलं आहे, क्षमी. जसं क्षमीचं झाड, तुळशीचं झाड जसं आपल्या हिंदू धर्मात आपल्याला खूप महत्त्वाचं आपण मानतो, तसंच क्षमीचं झाडसुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. क्षमीची पाने ही गणपती, भगवान महादेव आणि शनिदेवांना सुद्धा अर्पण केली जातात. तर ह्या दिवशी जर का तुमच्या आजूबाजूला कुठे क्षमीचं झाड असेल तर तिथे एक दुहेरी मातीचा दिवा तयार करायचा आणि हा मातीचा दिवा असला तरीही चालेल. तिळाचे तेल त्याच्यात घालायचे आणि हा दिवा तिथे घेऊन जायचं. सोबतच 1 लोटा किंवा 1 तांब्या जल भरून न्यायचं आणि थोडंसं भस्म आणि थोडेसे तीळ घालायचे ह्या पाण्यात आणि हे पाणी अर्पण करायचं. आपल्याला प्रार्थना करायची तिथे सुद्धा आणि उजवा हात त्या क्षमीच्या झाडाला टच करून आपली प्रार्थना बोलायची आहे. आपल्याला इच्छा मागायची आहे. ह्या दिवशीच ह्या क्षमीच्या झाडाच्या खालीच महादेवांचं शुभ विवाह झालं होतं असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे ह्या झाडांची पण तुम्ही नक्कीच पूजा करू शकता. शिवाय बघा, महत्त्वाचं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड. बेलाच्या झाडाखाली सुद्धा तुम्हाला जाऊन बेलाच्या झाडाला 1 तांब्या पाणी, थोडंसं त्याच्यात गाईचं दूध आणि दिवा आणि त्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालून तुम्हाला ह्या झाडाची पूजा करायची आहे. आता ह्या झाडाखाली पूर्ण शिवपरिवाराचा वास असतो असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे ह्या सुद्धा झाडाची तुम्हाला नक्कीच आवर्जून पूजा करायची आहे. बघा, आपल्याला असं म्हटलं आहे की प्रत्येक झाडामध्ये देवतांचा वास असतो आणि ही काही जी झाडं आहेत ह्या झाडांची पूजा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी आवर्जून करायची. ह्याच्यातलं एकही झाड असेल तुमच्याकडे तर नक्की आवर्जून पूजा करा. बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करायला नाही जमला तरी पण चालेल, पण ह्या झाडांची नक्कीच पूजा करा. आपल्याकडे जर का शत्रूचा त्रास असेल, आपल्याकडे कर्ज झाला असेल, खूप सारा पैशांची चणचण असेल, ह्या सर्व गोष्टी दूर करण्याचा दिवस हा म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस.